प्रियांनो, प्रभू येशूच्या गोड नावात आपणा सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. प्रभूने पुन्हा एक वेळा आपणाशी बोलण्याची संधी दिली म्हणून प्रभूचे आभार मानते. आजचा विषय तुम्ही शीर्षक पाहिलंच आहे, लबाडी. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय आणि 4थं वचन आपण पाहूया. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. पापांच्या अनेक कारणापैकी लबाडी किंवा खोटे बोलणं हे देखील एक कारण आहे. देवाला लबाडी किंवा खोटं बोलणं बिलकुल आवडत नाही. नव्या करारात आपण पाहतो, प्रेषित बर्नबा याने शेत जमीन विकली आणि त्याचे पैसे प्रेषितांच्या चरणी आणून ठेवले. त्याचप्रमाणे त्याचं अनुकरण करून हनन्या व सफीरा या जोडीने देखील त्यांची जमीन विकली व हनन्याने बायकोच्या इच्छेनुसार काही भाग स्वतःसाठी प्रियानं राखून ठेवला आणि संपूर्ण पैसे प्रेषितांना दिले नाही. पेत्र त्याला म्हणाला तेव्हा तो पेत्राशी देखील खोटं बोलला. पेत्र त्याला म्हणाला, तू पवित्र आत्म्याशी लबाडी केली आहे. तू जमिनीच्या किमतीतून काही भाग राखून ठेवला. तेव्हा लगेच हनन्या खाली पडला व त्याचा प्राण गेला. 3 तासानंतर सफीरा त्याची पत्नी पेत्राकडे आली. पेत्राने तिलाही विचारले. तिनेही लबाडी केली. तिचाही त्या ठिकाणी प्राण गेला. पहा, लबाडी किंवा खोटं बोलणं माणसाला जीवनातून उठविते. चोरलेल्या पैशांचा उपभोग त्यांना घेता आला नाही, तर उलट त्यांच्या जीवनाचा नाश झाला. जुन्या करारात आपण पाहिल्यास अलिशाचा चाकर गेहजी याने देखील लबाडी केली व त्यालाही आमरण कोड लागला होता. प्रियांनो, प्रभूला लबाडी बिलकुल आवडत नाही. खोटं बोलणं त्याला आवडत नाही. त्याने ती आज्ञाच दिली आहे की खोटं बोलू नका. लबाडीमुळे जीवनाचा नाश होतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि लबाडीपासून दूर राहा. प्रभूच्या जवळ जा.